आम्ही सुद्धा मतदार आहे, शासनाचं आम्ही मतदान करतो, त्यांना निवडून येतो. तर आमची प्रश्न ते मान्य नसतील तर ह्याच्या पुढच्या काळात आम्ही सगळ्या ज्या सरकारच्या जेवढ्या हे असतील ते आम्ही मतदानाचा बहिष्कार टाकणार. मी कृती समिती अध्यक्ष शौकत शेख. शासनाने 50 रुपये दंड लावला हा अन्यायकारक आहे. रिक्षा चालकांची परिस्थिती इतकी हालाकीची आहे की दिवसाकाठी तो 100-200 रुपये मिळू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत मध्यंतरी कोरोनामध्ये रिक्षा व्यवसाय संपूर्ण लोकांचा व्यवसाय मंद झाला. त्यामुळे रिक्षा चालकाचा व्यवसाय सुद्धा मंदी झाला आणि रिक्षा चालकाची मिळकत पहिल्यापेक्षा 50% कमी झाली. अशा वेळेला रिक्षा चालकांना काहीतरी सवलत देऊन शासनाने त्या रिक्षा चालकांना सवलत देऊन आता मदत देऊन त्यांच्याकडनं सहानुभूती दाखवून कशा पद्धतीने रिक्षावाल्यांची गाड्या पाशी करून प्रवाशांना सुरक्षित करायला पाहिजे. हे न करता उलट रिक्षा चालकावरून 50% दंड लागून त्याने आमच्यावर मोठी कारवाई केली आहे. आम्ही लोकसेवा आव्हान आमचं आहे. त्या लोकसेवा आव्हान असताना त्याला वेगळी अशी सोय द्यायला पाहिजे आणि सुरक्षा द्यायला पाहिजे. अशी कुठलीही सुरक्षा रिक्षा चालकाला दिली जात नाही आणि अन्यायकारक हा दंड लागू केला आहे. आम्ही सुद्धा मतदार आहे, शासनाचं आम्ही मतदान करतो, त्यांना निवडून येतो. तर आमची प्रश्न ते मान्य नसतील तर ह्याच्या पुढच्या काळात आम्ही सगळ्या ज्या सरकारच्या जेवढ्या हे असतील ते आम्ही मतदानाचा बहिष्कार टाकणार. केंद्र सरकारच्या 29 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार रिक्षा, टॅक्सी, व्हॅन जे काही परवानदार वाहनं आहेत या वाहनांना प्रतिदिन 50 रुपये पासिंगकरता विलंब शुल्क आकारला जात आहे. या विलंब शुल्काच्या विरोधात आम्ही गेले 1.5 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं शासन प्रशासन यांना देत आलो आहोत. परंतु शासनाला आमच्या या प्रश्नाची काही गांभीर्य असताना दिसत नाही. म्हणून आम्ही काल रात्री 12 वाजल्यापासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन या सर्व वाहनांचा जिल्हा बंद पुकारलेला आहे. या संपामध्ये जवळपास 8,500 ते 9,000 रिक्षा आणि टॅक्सी, व्हॅन एवढी वाहनं यात सहभागी घेतलेली आहेत. आणि आम्ही आज आता 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जागा सोडणार नाही अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे. या संपामध्ये आणि या आंदोलनामध्ये जवळपास जिल्ह्यातल्या 18 संघटना सहभागी आहेत. या 18 संघटनेची मिळून ताकद आहे. जर आम्हाला या ठिय्या आंदोलनात जर न्याय मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्रता वाढवण्यात येईल आंदोलनाची, एवढी आम्ही शासनाला इशारा देतो.